अहो, तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडते? मला सगळ्यात जास्त तू आवडतेस. अहो, मला ठेवा साईडला आणि सांगा तुम्हाला काय आवडते. मला साईडला ठेवलेली तूच आवडतेस. अरे मला कसं वाटतं माहिती का, आपण एवढं सुंदर नवीन घर पण केलंय, आता एखादं कुत्रं पाळलं तर कसं राहील? का बरं? तुम्ही घर सोडून चालले काय? अगं नाही ग, मी कशाला घर सोडून जाईल? तुम्हाला किती एकर शेत आहे टोटल? 2.25 एकर आहे. फक्त माझ्या पप्पांकडे 100 एकर शेती आहे आणि सगळं त्याच्यातलं मी स्वतः बघत असते. सगळं मला येतं शेतातलं. हो का? छान छान. तुला मकाच्या शेंगा चारू का? हो हो हो, चारा ना. मला खूपच आवडतात मकाच्या शेंगा. मी असे शेतात गेले का पप्पा माझ्यासाठी बुचके आणतात मकाच्या शेंगाचे. मकाच्या शेंगा 100 एकर शेती. काय झालं असं मग? 1.25 एकरवाल्याला काय माहिती मकाच्या शेंगा. अहो, संक्रांतीला हळदी कुंकाला यायला लागल्यात माझ्या मैत्रिणी. काय देवत आणला? त्यांना माझा नंबर दे. तुमचा नंबर देत नाही, तुम्हाला मी घटस्फोट देते. अहो, तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडते? तू माहेरी गेल्यावर जे घरात शांतता असते की नाही, ते मला लय आवडतं. बैल गेला तर जाऊ दे, दुसरा घेऊ. एकही उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं नाहीयेत. शेवटची म्हण विचारते मी आता. तेलही गेले, तूपही गेले. आता आई कुत्र्यासारखं मारणार. हॅलो बाळा, कशी आहे तू? हाय, मी एकदम मस्त आहे. जावई बापू कशा आहेत? ते पण एकदम मस्त आहेत. आहेत ना, माझ्या बाजूलाच बसून आहेत. दे जरा त्यांना. एक मिनिट हा. अहो, तुम्ही कधी विचार केला होता का तुम्हाला एवढी सुंदर बायको मिळेल? हा, विचार तर केलता पण नाही मिळाली. गुगल, खोबऱ्याची चटणी कशी बनवायची? ये बाई, तुझ्या आईने तुला काय शिकवलं का नाही? तुला या भाऊ येत नाही तर लगीन कशाला केलं मग? ए सटवे, तुला सांग वाटलं सांग ना तर राहू दे. तुझ्या जिभेला लय चटका हाय ग. अगं बहुवाने, तुझ्या काय बाच्यात ताणून देतीस काय मला? शिव्या देशील तर तुझं तोंड फोडून तुझ्या नवऱ्याला सांगेन बघ. अगं तुला बी माझ्या नवऱ्याला बी उकळत खोबरे संग चिचिन. हे मग कोणाला विचारते? राहू दे, माझं मी करते कसं येईल तसं मला. हे गुगल, सासूला मुठीत कसं ठेवायचं? नवरा झिपर्याला धरूनचे चल मग. मग असं करते, जीवाला आल्याचं नाटक करून माहेरच जाते. भावजया किंमत देते त्या कातीचं तुला. अगं बाई, त्या तर मला गेले की नाक डोळ्यात मोडते त्या. तू लय गुणाची मैना हाय ग. मग काय करू आता? काय करते, गोव्याला जाते नवऱ्याला घेऊन फिरायला. अगं तिथे फॉरेनच्या बाया येते त्या. मग येऊ दे गे, त्या काय करत मला? तुझा नवरा लय चाबरा हाय. मग आता असं करते, नवऱ्याचं कान भरून वाईलत राहतो. तुझ्या आईला तसं केल्यावर तुला कसं वाटेल? मग आता मी काय करू? अगं जरा संसार नीट कराई, बापाचं नाव कमव. अगाय फोडावणे, तू नको सांगू मला कसं संसार करायचं ती. माझं मला कळतंय कसं करायचं ती. हा कर, तुकडा खाल्लाय का? होय, खाल्लाय की. मग जा धुणं भांडी करत बस. संसार जरा चांगला कर ग. नको सांगू मला काय करायचं ती. माझं मी करते. तुमचं नाव काय? आमचं नाव गुलाबो. गुलाबो तुमचं नाव आहे. बरं, आणि नवऱ्याचं नाव सांगा. ए बबलूचे पापा. ऐका ना, माझ्यासोबत इंग्लिश मध्ये बोला ना. ओके, वेट. माझं 50 आणि तुमचं? एक बात कहूँ, आप ये शर्ट पहनोगे ना, एकदम कौवे लगते हो. कौवे, हैंडपंप कौवे. मतलब मैं कौवा और तू कोयल. चल गया, आज यही शर्ट पहन के हम दोनों बाहर खाना खाने जाते हैं. यही शर्ट हम दोनों कैसे पहन सकते हैं? भगवान, क्या अरे मैं तो मजाक कर रही थी. दिल में दर्द सा जगा है.
जी माणसं मोठ्यानं बोलतात ती निर्मळ असतात, जी हळूच बोलतात लफडेबाज असतात. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात. गेला तर जाऊ दे, दुसरा घेऊ. एकही उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं नाहीयेत. शेवटची म्हण विचारते मी आता. तेलही गेले तूपही गेले. आता आई कुत्र्यासारखं मारणार. अगं सुनी बोला की. अगं चहा आण की लवकर. बर बर, हे घ्या चहा. आणि मी चालले वर. बरोबर जावर. वैताग आलाय तुझा. तू एकदाची वर गेलीस का नाही, दुसरी बाई आणतो लग्न करून. टेरेसवर चालले कपडे आणायला. गुरुवार केले का? संपले का? चारी बी संपले? काही फरक पडला का? नाही. काल झकमाराय गुरुवार केले. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर धाब्यावर जावला. काय उपयोग? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट बारी. शंकर म्हणतो लिंबू पिळ, लिंबू पिळ, लिंबू पिळ. लिंबू पिळून शंकर रस आणतोय, पार्वती आरती करती. उपयोग येते ना.